तुम्ही आधी आले होते तेव्हा तुम्हाला काय काय त्रास होत होता? मला ऑपरेशन झालं होतं एक साईडचं आणि दुसरं पण लास्ट स्टेजला होतं. त्याच्यामुळे मला चालता येत नव्हतं मला तेव्हा, त्याच्यासाठी मी आले डॉक्टरांकडे. अच्छा. आणि तुम्हाला ॲलोपॅथी डॉक्टरांनी काय सांगितलं होतं? ऑपरेशनच करायला लागलं सांगितलं, कारण शेवटची स्टेज आहे म्हणून. अच्छा. तुम्हाला आधी चालायला काय काय त्रास होत होता? मला चालायला काठीच घ्यायला लागायची, त्याच्याशिवाय चालता यायचं नाही. चमक यायची जांघेमध्ये, असं उभंच राहता येत नव्हतं. त्यामुळे काठीशिवाय मला पर्यायच नव्हता. रात्री पण काठी घेऊन ठेवायला लागायची जवळ, उठल्यावरती काठी लागायची हातात. आणि आता मग तुम्हाला काठीची गरज पडते का? आता मी बसते वगैरे केल्यानंतर आणि ट्रीटमेंट चालू आहे तर 2-3 महिने झाले. मला खूप फरक आहे, काठीची गरज लागत नाही 2 महिन्यापासून. अच्छा. म्हणजे तुम्ही पंचकर्म केलं होतं तर बस्ती झाल्यानंतर तुम्हाला बस्तीनंतर काय फरक वाटतोय? दुखणं थोडं कमी झालं, माझा एक कॉन्फिडन्स वाढला म्हणजे चालायचा. उतरायला चढायला त्रास होत होता, आता ते तुम्ही चढून उतरू शकतात का? हो, आधी धरून उतरायला लागायचं, आता न धरता मी उतरू शकते, जिना चढू शकते. आता तुमचं जे पेन दुखणं आहे ते किती टक्क्यापर्यंत, म्हणजे किती रिलीफ तुम्हाला किती मिळालेलं आहे आता? चालण्यामध्ये खूप कॉन्फिडन्स आला आहे. 40-50% तरी फरक पडला म्हणजे औषध. आंटी नमस्ते, बताइए आप कितने दिन पहले क्लिनिक में आके गई थी और आपको क्या क्या तकलीफ थी? 6 महीने पहले आके गई। मेरे को कमर में और घुटने में मेरा मंडी रहता है, उसमें ज़्यादा तकलीफ था। अच्छा, क्या क्या तकलीफ था आप बता सकते हैं थोड़ा? आपका एक साइड में पेन होता था? हाँ, पीछे अच्छा। के साइड में पेन था। अच्छा। आगे मंडी रहता उसमें पेन था मेरा। अच्छा, मूंगे आते थे आपको? हाँ, मूंगी आ रही थी। अच्छा, भूख भी नहीं लगती थी? नहीं, भूख भी नहीं लगती थी वो और टाइम। वजन कैसा था? मेरा वजन बहुत कम हो गया था वो टाइम। कॉन्फिडेंस कैसा था आपका उस टाइम पे? थोड़ा आत्मविश्वास बहुत थोड़ा कम हो गया नहीं। चलने का वगैरह? हाँ, चलने का तकलीफ था मेरे को, अभी तो ठीक हो गई है। अभी कितने दिन हो गए आपको ट्रीटमेंट लेके? 6 महीने। 6 महीने हो गए। तो आपको जब आई थी तब चलने में काफी तकलीफ होती थी? हाँ, बहुत सारा तकलीफ था मेरे को। अभी कैसे चल सकती है आप? अभी बहुत अच्छी चल रही मैं। आपका वजन बढ़ गया अभी? हाँ, 2-2.5 किलो बढ़ गया है मेरा वजन। आपका जो मुंगिया वगैरह आता था तो वो कैसा वो है? थोड़ा अभी नॉर्मल हो गया है। अच्छा। थोड़ा कभी कभी आ रहे हैं। और जो पेन होता था, पीठ में दर्द होता था, वो कैसा है? अभी तो ठीक है डॉक्टर साहब। भूख बढ़ गई अभी? हाँ, भूख बढ़ रही है थोडी। ठीक आहे, धन्यवाद. हा सांगा मावशी, हा किती दिवसापूर्वी आला होता तुम्ही माझ्याकडे? 3 वर्ष झाली. 3 वर्षापूर्वी तुम्हाला माझ्याकडे आलं तेव्हा काय काय त्रास होत होता? पायाचं म्हणजे डॉक्टर म्हणत होते की ऑपरेशन करावं असं, पण तुमच्याकडे आल्यानंतर काय काय त्रास होत होता? पण गुडघे दुखत? हा, गुडघे चालायला होत होता का तुम्हाला? त्या चालायचा त्रास होत होता. बरं, आणि किती दिवसांपासून त्रास होता तो? ते बरेच दिवस त्रास झाला, मग तुमचा पत्ता मिळाला, मग तुमच्याकडे आलो. म्हणजे डॉक्टरांनी गुडघे बदलायला सांगितले होते का? ऑपरेशन. बरं, मग त्याच्यानंतर तुमच्याकडे तुमचा पत्ता मिळाला, मग तुमच्याकडे आलो. किती दिवस आपली ट्रीटमेंट घेतली होती तुम्ही? 1 महिना घेतली. त्याच्यामध्ये पोटातल्या औषधं आणि बस्ती केली होती ना आपण? जळू दिला होते ना. जळू दिला होता. त्याच्यानंतर महिनाभराच्या ट्रीटमेंट नंतर माझ्या मते 1-2 महिने ट्रीटमेंट तुम्ही घेतली, नंतर डिस्कंटिन्यू झाली. मग 2 महिन्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित. मग कसं फरक वाटला होता तुम्हाला 2 महिन्यामध्ये? 4 वर्ष एकदम क्लिअर झाले ना. आता 4 वर्ष झाले. आता अजून 4 वर्ष झाले. आता नी रिप्लेसमेंट, गुडघे बदल काही करायला लागला नाही तुम्हाला? तुमचं चालू शकतात, काही त्रास नाहीये? काहीच नाही. बरं, गुडघे वगैरे व्यवस्थित वळवता येतात? बरं, आता काहीच त्रास नाही. आता 4 वर्ष झाले त्या गोष्टी? 4 वर्ष झाले असते. बरं, हो.